वेलकम इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा. आयुर्वेदाच्या सुंदर विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या लेक्चरमध्ये पी जीसाठी IMP असणारा एक पॉईंट पाहणार आहोत, ज्यावर पी जीच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि हा पॉईंट खूप कन्फ्युजिंग असल्यामुळे तो ट्रिक किंवा टेक्निक्सद्वारे कसा लक्षात ठेवायचा ते पण आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. अष्टमहागत हा पॉईंट खूप IMP आहे. याच्यावर पी जीच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. सुरुवातीला याला अष्टमहागत असे का म्हणतात ते आपण पाहूया. शब्दाची ओरिजिन कळाली की विषय अगदी सोपा होतो. त्या दृष्टीने आपण अष्टमहागत या शब्दामध्येच भरपूर काही सांगितलं आहे. अष्ट म्हणजे 8, महा म्हणजे महान, अष्ट म्हणजे 8, महा म्हणजे महान आणि गद म्हणजे व्याधी. असे काही जे 8 महान व्याधी आहेत ज्यांची चिकित्सा करणं खूप कठीण जातं, त्या व्याधींना महागद असे म्हणतात. आणि हे संख्येने एकूण 8 असल्याने आपले आचार्य चरक, सुश्रुत, अष्टांग संग्रहकार यांनी या व्याधींना एक नाव दिलं. ते नाव म्हणजेच अष्टमहागत. 8 महान व्याधी ज्यांची चिकित्सा करणं खूप कठीण आहे अशा व्याधींचा एक ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपला नाव दिलं आहे अष्टमहागत. आणि असं हे अष्टमहागत काय आहे, यामध्ये कोणकोणत्या व्याधींचा समावेश होतो आणि ते पी जीच्या दृष्टीने कसे लक्षात ठेवायचे ते आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. अष्टमहागत. सुरुवातीला आपण चरकाचार्यांनी अष्टमहागतमध्ये कोणत्या व्याधींचा समावेश केला आहे ते आपण पाहणार आहोत. चरकाचार्यांनी 1 नंबरला वातव्याधी, उदरव्याधी, कुष्ठ, प्रमेह, राजक्षमा, गुल्म, शोथ आणि अपस्मार या एकूण 8 व्याधींचा एक ग्रुप केला आहे. ग्रुप कोणत्या आधारे केला? कारण यांची चिकित्सा करणं खूप कठीण आहे, म्हणून याला नाव दिलं आहे अष्टमहागत. ते अष्टमहागत लक्षात कसे ठेवायचे ते आपण पाहणार आहोत. जेव्हा जेव्हा आपल्याला विचारलं जाईल की चरकाचार्यांचे अष्टमहागत किंवा कोणते पण अष्टमहागत सांगा, त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर किंवा डोळ्यात एक सेंटेन्स आलं पाहिजे. ते म्हणजे एक सॉन्ग लक्षात ठेवायचं. वा क्या उधर है, वा क्या उधर है, वा क्या प्रमेह है, वा क्या उधर है, वा क्या प्रमेह है. यावरून आपण आपले व्याधी लक्षात ठेवणार आहोत. सुरुवातीला वावरून वातव्याधी, उदरवरून उदरव्याधी, या क्यावरून कुष्ठव्याधी आणि प्रमेह म्हणजेच प्रमेह व्याधी. वा क्या उदर है, वा क्या कुष्ठ है. वावरून वातव्याधी, उदरवरून उदर, क्यावरून कुष्ठ आणि प्रमेह म्हणजेच प्रमेह. या ट्रिकद्वारे आपण एकूण 1 वातव्याधी, 2 उदरव्याधी, 3 कुष्ठव्याधी आणि 4 प्रमेह व्याधी लक्षात ठेवले आहेत. परंतु अष्टमहागत म्हणजे एकूण किती व्याधी आहेत? तर एकूण 8 व्याधी आहेत. तर उरलेले 4 व्याधी लक्षात कसे ठेवायचे ते पण आपण पाहणार आहोत. त्यासाठी थोडं वेगळं लक्षात ठेवावं लागणार आहे, कारण एका सेंटेन्समध्ये किंवा एकाच ट्रिकमध्ये सगळं काही लक्षात राहत नाही. त्यासाठी काय लक्षात ठेवायचं? आचार्य चरक आहेत, बरोबर आहे. चरकाचार्यांच्या काळात एक राजा होता. चरक त्या राजाला आप्पा म्हणून हाक मारायचे. चरक काय करायचे? त्याला आप्पा म्हणून हाक मारायचे आणि त्याला काय झालं? महागत झाले, म्हणजे महान व्याधी झाले. त्यामुळे तो कसा झाला? शोथासमान गोल गोल झाला. शोथासमान काय झाला? गोल गोल झाला. लक्षात ठेवण्यासाठी एक स्टोरी बनवायची आपण. चरकाचार्यांचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं राजा, किंवा राजा हा चरकाचार्यांचा मित्र होता. चरक त्याला प्रेमाने आप्पा म्हणायचे आणि त्या आप्पाला काय झालं तर महागत झाला. त्यामुळे तो काय झाला? शोथासारखा गोल गोल झाला. यावरून आपण आपले अजून राहिलेले 4 व्याधी लक्षात ठेवणार आहोत. या राजावरून राजक्षमा, राजा म्हणजेच राजक्षमा, अप्पा म्हणजेच अपस्मार,
अप्पा म्हणजेच अपस्मार, शोथासमान म्हणजेच शोथव्याधी आणि गोल गोल म्हणजेच गुल्म व्याधी. आपण वा क्या उदर हे, वा क्या प्रमेह हे यावरून 4 व्याधी लक्षात ठेवले होते. पहिला आहे वातव्याधी, 2 उदर, 3 कुष्ठ, 4 प्रमेह. त्यानंतर राजा, चरकांचा मित्र एक राजा आहे, त्याला चरक प्रेमाने आप्पा म्हणायचे. या आप्पाला अष्टमहागत झाले, त्यामुळे तो काय झाला, शोतासारखा गोल गोल झाला. राजेक्ष्मा 5, अपस्मार 6, शोथ 7 आणि गुल्म 8. अशा पद्धतीने चरकाचार्यांचे अष्टमहागत आपण लक्षात ठेवले. सुरुवातीला वा क्या उदर हे, वा क्या प्रमेह हे. वावरून वातव्याधी, उदरवरून उदरव्याधी, या क्यावरून कुष्ठव्याधी, प्रमेह प्रमेहव्याधी. आणि आपले जे आचार्य चरक आहे, चरकांचा मित्र कोण आहे, राजा. चरक त्याला प्रेमाने आप्पा म्हणतात. या आप्पालाच काय झालं, अष्टमहागत झाले, त्यामुळे तो काय झाला, शोतासमान गोल गोल झाला. राजावरून राजक्ष्मा, अप्पावरून अपस्मार, शोतासमान म्हणजेच शोथ आणि गोल गोल म्हणजेच गुल्म आणि महागत म्हणजेच अष्टमहागत. अशा पद्धतीने आपण चरकाचार्यांचे अष्टमहागत व्याधी लक्षात ठेवले. आता आपण सुश्रुताचार्यांचे पाहणार आहोत. आता आपण सुश्रुताचार्यांचे आणि अष्टांग संग्रहाचे पाहणार आहोत, जे खूप जास्त प्रमाणामध्ये सिमिलर आहेत. सुश्रुताचार्यांनी अष्टांग संग्रहकारांनी पहिला व्याधी वातव्याधी, 2 उदर, 3 कुष्ठ, 4 प्रमेह, 5 अश्मरी, 6 अर्श, 7वा भगंदर आणि सुश्रुताचार्यांनी 8वा मूढगर्भ सांगितला आहे. आणि अष्टांग संग्रहकारांनी ग्रहणी सांगितलं आहे. ते आता ट्रिकद्वारे लक्षात कसे ठेवायचे ते पण आपण पाहणार आहोत. मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं, जेव्हा जेव्हा अष्टमहागत हा शब्द दिला जाईल तेव्हा तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक सेंटेन्स आलं पाहिजे. वा क्या उदर है, वा क्या प्रमेह है. वा क्या उदर है, वा क्या प्रमेह है. या वावरून वातव्याधी, चरकाचार्यांचा आणि सुश्रुतांचा सेम आहे. वावरून वातव्याधी, उदरवरून उदरव्याधी, या क्यावरून कुष्ठव्याधी आणि प्रमेहवरून प्रमेह व्याधी. वा क्या उदर है, वा क्या कुष्ठ है. 5-6 वेळेस रिवाईज केलं की आपल्या इझिली लक्षात राहतं. वापासून वातव्याधी 1 नंबर, उदरपासून उदरव्याधी 2 नंबर, कुष्ठ क्यापासून कुष्ठव्याधी 3 नंबर, प्रमेह 4 नंबर. एकूण 4 झाले. परंतु अष्टमहागत म्हणल्याच्या नंतर 8 व्याधी पाहिजे. तर उरलेले 4 कसे लक्षात ठेवायचे ते पण आपण पाहणार आहोत. एखाद्या माणसाला महागत म्हणजेच महागत म्हणजेच कठीण व्याधी झाल्यास ते व्याधी त्याच्यासाठी कसे असतात, अशुभ असतात. सुश्रुत आणि अष्टांग संग्रहकार काय म्हणायचे की एखाद्या माणसाला जर महागत झाले तर तो मनुष्य काय असतो, तर अशुभ असतो. असं काय म्हणत नव्हते, परंतु आपण ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी पाहणार आहोत. अशुभ या अशवरून 2 व्याधी लक्षात ठेवणार आहोत आपण. अर्श प्लस अश्मरी, अर्श प्लस अश्मरी आणि या भवरून भगंदर, या भवरून भगंदर. सुश्रुत काय म्हणायचे, सुश्रुत आणि अष्टांग संग्रहकार एखाद्या मनुष्याला महागत झाल्यास तो मनुष्य कसा असतो, अशुभ होतो आपल्यासाठी. अशुभ अशवरून अर्श अश्मरी आणि भवरून भगंदर. इथे प्रमेह 4, अर्श 5, अश्मरी 6 आणि भगंदर 7, एकूण 7 झाले. आता 8वा व्याधी लक्षात ठेवण्यासाठी थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. अष्टांग संग्रहकार काय करायचे की ते आपल्या लेखनामध्ये गहन विषय मांडायचे. गहन किंवा अष्टांग संग्रहकारांना काय ग्रहण लागलं होतं, यावरून ग्रहणी. आपल्याला माहिती अष्टांग संग्रह हा ग्रंथ जास्त वापरतात का, तर नाही, अष्टांग हृदय वापरतो. म्हणजेच अष्टांग संग्रहकारांना काय झालं तर ग्रहण लागलं, यावरून ग्रहणी व्याधी लक्षात ठेवायचा. आणि आपले जे सुश्रुत आहेत, सुश्रुत काय करतात तर सर्जरी करतात. आणि मूढगर्भ व्याधीची चिकित्सा पण कशी आहे, तर सर्जरी चिकित्सा सांगितली आहे. म्हणून मूढगर्भ आचार्य सुश्रुताचार्य
आणि ग्रहणी अष्टांग संग्रहकार अशा पद्धतीने आपण अष्टमहागत, सुश्रुत आणि अष्टांग हृदयकारांचे पाहिले. त्यासाठी पहिलं आपलं सेंटेन्स तर चरकाचार्यांचं पण सेम आहे आणि सुश्रुताचार्यांचं पण सेम आहे. वा क्या उदर है, वा क्या प्रमेह है. वावरून वातव्याधी, उदरवरून उदरव्याधी, क्यावरून कुष्ठव्याधी, प्रमेह प्रमेह. सुश्रुत आणि अष्टांग संग्रहकार काय म्हणतात की एखाद्या मनुष्याला महागत झाल्यास तो मनुष्य अशुभ होतो. अशवरूनच आर्ष अश्मरी, भवरून भगंदर. आणि अष्टांग संग्रहकारांना काय होतं की ग्रहण लागलं. त्यांचा ग्रंथ जास्त जण वापरत नाहीत, आता वापरतात अष्टांग हृदय म्हणून ग्रहण म्हणजेच ग्रहणी. आणि सुश्रुत काय करतात तर सर्जरी आणि मूळ गर्भव्याधीमध्ये चिकित्सा कशाची कोणती चिकित्सा आहे मेन मुख्य चिकित्सा सर्जरी म्हणून मूळ गर्भ सुश्रुताचार्य. अशा पद्धतीने आपण अष्टमहागत पाहिले. अष्टमहागत का म्हणतात, अष्टमहागत चरकाचार्यांनी कोणते सांगितले आहेत, सुश्रुताचार्यांनी कोणते आहेत, या अष्टांग संग्रहकारांनी कोणते आहेत ते आपण ट्रिक आणि टेक्निकद्वारे पाहिले. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.